या घरासाठी आपण राब राब राबा, पण आपलं नाही ऐकत ना कोणी. आता तर मी काही करतच नाही, आज बघतेच आता. काय झालं ग? का बरं रागात आहे तू? आई, मी आज स्वयंपाकही करणार नाही, जेवणही करणार नाही, अजिबात मला काही सांगायचं नाही. का बरं पण? सगळ्या मुली माहेरी जातात दिवाळीला. मी यांना म्हटलं की मला 2 दिवसासाठी माहेरी जाऊ द्या, तर म्हणते की अजिबात जायचं नाही. मग मी कशाला काही करू? मी नाही करत काही. असं म्हटलं का त्यानं? बरं, मी सांगते त्यानं जाऊ द्यायला पाहिजे ना माहेरी. बरं, मी त्याला आता चांगलं सांगते, विचारते. हा, आता बघा कशा आई त्यांना म्हणवते. आता कसे जाऊ देत नाही मला, मी बघते. बरं केलं तू नाही पाठवलं तिला. तर नाही म्हटलं तर चांगलंच झालं. एवढा आता हे काय वय राहिलं का तिचं दिवाळीला जायचं? पोरं मोठाले झाले, काही आपल्या संसाराकडे लक्ष द्यावा, तर ते काही नाही, चालली माहेरी. बरंच केलं तू नाही म्हटलं तर. आई हो म्हणतात ना, ते जाऊ देतात ना मला. आई सांगा ना. अगं बाई, त्याला खूप समजावलं, नाही म्हणते तो, अजिबात जायचं नाही म्हणते. मग काय करू? काही जायचं नाही म्हणते. का ग, तुला तर तो नाही म्हणते माहेरी जायचं. मग मी जाऊन येऊ का 5-6 दिवसासाठी? हे सुन बाई, आता दिवाळी झाली ना, आता मैत्रिणींसोबत चांगली फिरून ये 8 दिवस. अगं मी खरंच सांगते, फिरून ये 8 दिवस. आई तुम्ही बरे आहे ना? अगं तुला काय गंमत वाटते का? 8 दिवस फिरून ये सांगून राहिलं मी, घरचं सगळं आवरून घेईन. तुम्ही चक्क मला 8 दिवस मैत्रिणीसोबत फिरायला जा म्हणतात. बरे आहे ना तुम्ही? हो बरी आहे. पहा बरं, हो जाऊन ये. सांभाळाल का तुम्ही सगळं? मी सगळं घरातलं सांभाळते, तू जाऊन ये. नक्की? हो जाऊन ये. नक्की ना? हो नक्की. मी का तुझी मजाक करून राहिली का ग? आई मी नक्की फिरून येऊ ना? अरे हो ना, कितीकदा सांगू. पहा बरं. हो. बरं मग मी बघते आई. हो. अगं ललिता, चलते का आपण 8 दिवसासाठी टूरवर? तिरुपतीला जाऊ ना? हो हो, सगळ्या जणी. हो, माझ्या सासूबाईंनी परमिशन दिली ना मला. काय नाही जमत तुझं? अगं चल ना ग. मालू, चलते का आपण 8 दिवसाच्या टूरवर? हो, माझ्या घरच्यांनी मला परमिशन दिली. जाऊ ना, मस्त मजा करू. काय लग्न आहे तुझ्या पुतण्याचं? अगं चल ना ग, जाऊ ना. मला पहिल्यांदा आता परमिशन दिली, चल ना. नाही जमणार? ठीक आहे. हा इंगडे ताई, आपण जायचं का फिरायला 7-8 दिवसासाठी? हो जाऊ ना सगळ्या जणी. कुठेही जाऊ, मजा करू ना मस्त. हो चला. नाही जमणार का बरं? अरे दवाखान्यात जाणं बरं, नाही तर मग पण जाऊन येऊ ना आपण. चला ना हो ताई. नाही बरं ठीक आहे, काही हरकत नाही. मला सासूबाईंनी परमिशन तर दिली, पण मी जाऊ कोणासोबत? माझ्यासोबत यायला कोणीच तर तयार नाही. मग काय सासूबाई, मी ना खूप विचार केला, मी काही फिरायला जात नाही, कारण तुम्हाला काही बरं नसते आणि अशा याच्यात मी कशी घरी पाहिजे, म्हणून राहते, मी काही जात नाही फिरायला. अगं तू माझी काळजी नको करू, मी ठणठणीत बरी आहे. जा तू. अरे नाही नाही, मी नाही जात, कॅन्सल केलं मी, राहू द्या. नाही जाऊन ये आता. नाही नाही, मी मला जायचंच नाही आई, राहू द्या राहू द्या, मी नाही अगं जात. जा म्हणते ना. नाही नाही, मी नाही जात आहे, राहू द्या, मला नाही जायचं, नंतर जाईल कधीतरी. राहू द्या. आई दळण तर संपलं, आपल्याला दळण आणावं लागते गव्हाचं. हे मीच पाहू, प्रत्येक गोष्टीकडे मलाच लक्ष द्यावं लागते. लक्ष दिलं तर काय होते मग? बाकीच्यांच्या सासवा पाहिल्या काय, भाजीपाला आणतात, दळणं आणतात, तुम्ही आणलं तर काय होते मग? छोट्या छोट्या गोष्टी आहे या सगळ्या. हे तुझं काम आहे, तू करत जा. मी काय सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत बसू का? द्या ना मग मला एक चक्की घेऊन. किती दिवस झाले की चक्की घेऊन द्या म्हणून देत नाही. आता मी जाऊ का दळण घेऊन बाहेर? प्रत्येक गोष्टीसाठी सुखसोयी पाहिजे का? आम्ही तर स्वतः जात होतो गिरणीमध्ये दळायला, बाहेरचं सगळं आणायला. तुला जायला काय होते? तुझ्या बापाच्या घरी का चक्कीच होती का? अरे कहना क्या चाहते हो? माझ्या बापाच्या घरी चक्की नव्हती, पण माझ्या बापानं मला कधी जाऊ दिलं नाही बरं. स्वतः जात होते दळायला. पाठव मग तुझ्या नवऱ्याला. पाठवते ना, मी त्यांनाच पाठवते आता दळायला. पाठव त्याला. पण माझा मुलगा नाही जाणार. No, 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 no. हो का? माझ्या की नाही 8-10 मैत्रिणी येणार आहे फराळाला. करशील ना तू त्यांच्यासाठी फराळ? हो आई, करेल ना मी त्यांचा फराळ, तुम्ही काळजी नका करू.
नक्की करशील ना, नाही तर मग मदत हवी असेल कोणाची तर मग मदत करू लागते काही. अरे आई मला कोणाचीच मदत नको. तुमच्या 10 काय तुमच्या 20 मैत्रिणी आल्या ना तर मी सगळं व्यवस्थित करेन. काय बरं, नक्की करशील ना? अरे आई तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? हिच्यावर तर माझा कवडीचाही विश्वास नाही. आल्या वाटतं. ममता आल्या माझ्या मैत्रिणी, दे बरं त्यांना पाणी वगैरे. का ग, काय झालं ग? अरे आई माझं इतकं पोट दुखत आहे की काय सांगू तुम्हाला. अगं आता तर चांगली होती ना, आता लगेच पोट दुखायला लागलं. अरे आई आता ते पोट आहे कधी दुखत सांगता येते का? एकदम अचानक मध्ये दुखलं. जास्त दुखत असेल तर सरक, मी देते पाणी. आई नाही राहू द्या ना. नाही जा जा, सरक, मी देते पाणी त्यांना. आई राहू द्या ना. नाही, मी देते पाणी. आई थांबा. देते मी, थांबा. अगं काही नाही, तुझं पोट दुखत आहे ना, राहू दे, मी देते. राहू द्या, देते मी. अगं तुझं जास्त पोट दुखत आहे ना, जा झोपून राहतो. मी देते त्या मैत्रिणींना पाणी, जा. नाही राहू द्या, करते मी. नाही मी देते पाणी, जा तू झोपून राहा. बरं ठीक आहे का कोणाची सून अशी? असेल तर मला कमेंट करून सांगा. कंटाळली बाई मी तर हिला. सासूबाई गरम गरम स्वयंपाक आहे, तुम्ही जेवण करून घ्या. नाही ग, मला नाही जेवायचं आहे, मला पहिल्यांदा पेपर वाचू दे. अरे आई करा ना, पोळ्या बघा किती गरम गरम आहे. तुला काय आहे नेहमी खाणं पेपर मध्ये पाय किती नवीन नवीन बातम्या येतात, जनरल नॉलेज वाढते याच्यानं. बघ आज पेपर मध्ये किती छान आलेलं आहे. एक बाई घरातली शिकली तर सगळं घर शिकते. असं आई मला एक सांगा, एक बाई शिकली तर संपूर्ण घर शिकते. मग जर आपल्या घरातली एक बाई खुश असेल तर संपूर्ण घर खुश राहील की नाही? अगं बरोबर आहे तुझं. मग द्या ना मला दिवाळीला साडी घेऊन. का बरं तुम्ही नाही म्हणता? मी जर खुश असेल तर पूर्ण घर खुश राहील ना. अगं तुला हे माहिती असेल ना, घरातल्या एका बाईला राग आला तर ती सगळ्या घराला राग आणते, माहिती आहे का? राहू द्या, नको मला तुमची साडी. अगं कुठं गेली होती? आई माझ्या मैत्रिणीची मुलगी आलेली आहे, ती पुण्याला शिकते ना, तर तिला मी भेटायला गेले. पुण्याला काय करते का ती? ती पुण्याला ड्रेस डिझायनिंगचा कोर्स करते आहे ना. ती काय पिकोफॉल शिकायला गेली? आपल्या गावात काय काही पिकोफॉल शिकत नाहीत का? हा, विनाकारण आई वडिलांचे पैसे वाया घालवतात. No, 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 no. आई आज भाजी काय करणार आहे? वांग्याची भाजी करते. मी खाणार ती वांग्याची भाजी, रोज रोज वांगे वांगे वांगे. कर मग तुझ्या हातानं, मी चालली. आई आई मला काय तुमच्या हातची वांग्याची भाजी आवडत नाही का? मी खात असते ना नेहमी. हो का? कारण आई मस्त किती छान करताना, तुम्ही करा. बरं बरं, मी पोळ्या पण करते. No, 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 no. आणली का ग भाजी? वाई आणली भाजी, खूप महाग आहे. केवढ्याची झाली? 45 रुपीची झाली आई. नाही थांबा, मराठीत सांगते मी तुम्हाला. अगं मला पण इंग्रजी येते, सांग कितीची झाली तर. 45 रुपीची. म्हणजे 88 रुपयाची. आणते मला माझे 12 रुपये वापस. हे घ्या. हा, आणखी उद्या लागली तर सांगा बरं आई, मी उद्या पण भाजी आणली ना. हो. सुनबाई आज भाजी काय करायची? भाजी काय विचारता? रील विचारा, रील कोणता बनवायचा तो. आपल्याला वेळ तरी आहे का भाजीसाठी? काय लागलं रे हे चेहऱ्याला? कसं दिसते ते? आई याला फेस पॅक म्हणतात. त्याच्याने चेहऱ्यावरचे काळे डाग जातात आणि चेहरा गोरा होतो. आमच्या वेळेस नव्हतं हे असं सगळा चेहरा खराब करून टाकतात. खूप छान आहे. सासूबाई खालून पुस नीट. त्याची डबल खालून पुस. त्याची डाग राहिलेले आहेत, डबल खालून पुस सगळं. त्याची पासून पुस. सगळे डाग आहेत, नीट पुस. इकडे पुस आणखी. मी पडून राहिली ना, मी पडून राहिली ना, नीट कर ना. तुला समजत नाही का ग? अक्कल नाही का? मी पडत होती ना आता. आई त्याच्या खाली कचरा होता. कचरा होता तर होते ना, मी पडत होती ना मग.
तुम्हीच तर मला त्या कुस बनवायच्या आता नको. कितने शानदार विचार रखते हैं जी। माझ्या सासूबाईला मी आवडत नाही, अरे कहना क्या चाहते हो? पण मलाच कुठं ते आवडतात. खरंच तुला मी एक दिवस असा नक्की धडा शिकवेल. मला चकवते का तू? मला चकवते? अरे कहना क्या चाहते हो? काय गं, काय गं बडबड करून राहिली एवढी? अरे आई, हे दूध इतकं त्रास देते आहे ना. हे बघ, दूर गेली का वर येते, जवळ आली की खाली जाते. मी तर याला एक दिवस धडा शिकवणारच आहे. कसं काय धडा शिकवणार आहे? मी काय करेल माहितीये का? हा? मी याला घरातच आणणं बंद करेल. अजून काय करशील? तुमचा चहा बंद करेल. No, 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 no. ताई, आजचा टूर खूप छान झाला बरं. मग काय तो फोटो किती छान आले. तो झाडाजवळचा झूम करून बघा ना, खूप छान आहे. ममता घरात हो पहिले. थांबा, नाही मी 2 नाही पहिले घरात मिनिटं. हो. अरे थांबा ना, आली. नाही पहिले घरात हो. थांबा ताई, मी 2 मिनिटात आली. हा. दार लावून घेते, पहिले दार लावून घे. तुला एकदा नाही सांगितलं ना त्या बायांच्या सोबत फिरायला जायचं नाही, हा, तरी तू जाते. हा, त्यांच्यासोबत बसायचं नाही, उठायचं नाही, तरी त्यांच्या सोबतच राहते तू. हा, तुला आहे ना आमच्या घरच्यांचं ऐकायचंच नाही वाटते काय? जेवण पण छान होतं बरं ताई. हो, पुढच्याच नक्की जेवण. सासूबाई या ना, करू नका ना मला जरा मदत. पाहुणे येणार आहे ना आपल्याकडे, किती कामं आहे. काही कांदा मिरची कापून द्या ना. का मी एकटीच करू सकाळपासून? काय गं, काय म्हणत होती? काही नाही, राहू द्या, केलं मी सगळं. नाही तर मग म्हणाल की मीच करते म्हणून. हिच्याशी तर बोलणंच व्यर्थ आहे. Oh, no. ममता, तू घरी नसती ना घर खायला सुटते. आणि आई मी घरी असते तर तू खायला उठते. Oh, no, 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 no. देखती है जिस तरह से तेरी नजरें मुझे, मैं खुद को छुपाऊंगा, जादू है। ममता ग, आज गरम गरम भजी करते का जरा? हो, माझी पण खूप दिवसाची इच्छा आहे. मी पटकन 2 मिनिटात कांदा हो, कापते. कर मग. अरे पण घरात तर बेसनच नाहीये. आई, बेसन संपलंय. मी घेऊन येते. बर बेसन. हो आई, आता 2 मिनिटात कांदा कापते. नाही का, अजून तर कांदाच नाही कापला तू. आई 2 मिनिटात कापते. मग काप लवकर मग. अरे आई, पण घरात हिरव्या मिरच्या नाहीये. मी मिरची पण घेऊन येते. बरं आणा. तर मिरच्या कर लवकर. हा, हो आई, मी आता पटकन करते. अरे देवा, बेसन आहे, मिरच्या आहे, कांदा आहे, पण तेल असतं नाही तळायला. होय, हे नाही ते नाही, मी करून घेईन माझ्या हाताने उद्या. आई, माझ्यासाठी पण कराल ना? Oh, no, 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 no.